ठीक आहे, आवाज येते सगळ्यांना? येस सर. येस सर. स्क्रीन शेअर करतो परत एकदा. आवाज कोणाचा चालू आहे? बंद करा माईक. आपण बऱ्याच वेळा सूचना सांगितलेली आहे तुमचा माईक तुम्ही बंद ठेवायचा आहे म्हणून, तरी पण माईक का चालू होतोय? दोन मिनिटात मी स्क्रीन प्रेझेंट करतोय. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस येस सर. तर टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आपलं चालू होतं आणि त्या टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर पाहिल्यानंतर इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पाहत होतो. WH वर्ड्स विच आर युज्ड अलॉंग विथ नाउन टू आस्क क्वेश्चन्स आर कॉल्ड इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. जे WH शब्द नाउन बरोबर वापरले जातात प्रश्न विचारण्यासाठी त्याला इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. इथं विच बुक डू यू वॉन्ट असं म्हटलेलं आहे. तर विच आणि बुक, हा आता बुक हे नाउन असल्यामुळे काय आहे, तर इथं आलेला हा जो WH शब्द आहे हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य न करता इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतो. नंतर हुज बुक इज धिस. तर एक लक्षात ठेवायचं आहे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मधला फरक. ज्यावेळी WH शब्दानंतर नाउन येतो त्यावेळी तो WH शब्द इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतो आणि ज्यावेळी WH शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद येतं त्यावेळी ते इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करतं. खाली दिलेला आहे बघा ते डिफरन्स. रिमेंबर वेन WH वर्ड इज युज्ड अलॉंग विथ नाउन इन क्वेश्चन इट ऍक्ट्स ॲज अन इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी WH शब्द जो आहे तो स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो सर. हो सर. तर ज्यावेळी WH शब्द नाउन बरोबर वापरला जातो त्यावेळी त्या प्रश्नामध्ये तो WH शब्द इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतो आणि when it is used along with helping verb it act as interrogative pronoun. आणि ज्यावेळी त्याचा वापर WH शब्दाचा वापर सहाय्यकारी क्रियापदाबरोबर केला जातो त्यावेळी तो इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करतो. तर खालचे एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे बघा, ते दोन्ही मधला डिफरन्स देण्यासाठी. विच हा एकच शब्द वापरलेला आहे. विच बुक डू यू वॉन्ट, इथं विच बुक असं म्हटलेलं आहे त्यामुळे इथला WH शब्द जो आहे विच हा WH शब्द इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतोय. आणि विच इज युअर बुक, इथं विच हा शब्द काय आहे तर इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करतोय. कारण दोन्हीच्या इथं फरक काय आहे बघा, इथं बुक हा शब्द नाउन वापरलेला आहे विच या शब्दानंतर
म्हणून तो तिथे इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इथं विच इज वापरलेला आहे, सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे. त्यामुळे इथं डब्ल्यू शब्द हा जो आहे विच हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून कार्य करतो. फरक लक्षात आला का हा सगळ्यांच्या? हो सर. येस सर. सर. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो ऍडजेक्टिव्हचा टाईप आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, दर्शक विशेषण असं म्हटलेत. आता आपण दर्शक सर्वनाम सुद्धा पाहिलेलं होतं, धिस दॅट दीज दोज. आता हे 4 शब्द जे आहेत हे दर्शक प्रोनाउन, दर्शक सर्वनाम म्हणून सुद्धा वापरले जातात आणि दर्शक विशेषण म्हणून सुद्धा वापरले जातात. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह काय आहे बघा, सेम हे आहे. जसं WH शब्दानंतर नाउन आलं तर तो इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतो, तसंच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नंतर जर नाउन आलेला असेल तर तो दर्शक हे असणार आहे, ऍडजेक्टिव्ह असणार आहे. Demonstrative adjective. Words like this, that, these, those are used along with noun in a sentence are called demonstrative adjectives. This, that, these, those हे जर शब्द नाउन बरोबर वाक्यात वापरले गेले तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतात. We can find this type of adjective by asking question beginning with which. जर अशा प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचा असेल वाक्यात तर आपण WHICH विच या प्रश्नाने वाक्याला प्रश्न विचारून ते ऍडजेक्टिव्ह शोधू शकतो. फॉर एक्झाम्पल, दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता याला जर प्रश्न विचारला आपण विच बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग, तर तिथं दिस बुक असं येईल. त्यानंतर दॅट कार इज व्हेरी फास्ट. विच कार इज व्हेरी फास्ट? दॅट कार. त्यानंतर these flowers are fresh. Which flowers are fresh? These flowers. आणि those boys are very hard working. Which boys are hard working? Those boys. तर अशा प्रकारे which न प्रश्न विचारल्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपल्याला वाक्यातला शोधता येऊ शकतो. फक्त एक हे आहे की डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह जे आहेत ह्याच्यानंतर वाक्यामध्ये नाउन येतं. दिस दॅट दीज दोज या शब्दानंतर जर नाउन आलं तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात. आता आपण पाहिलेलं आहे की हेच शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरले जातात. तर जसं डेमॉन्स्ट्रेटिव्ह हे आहेत इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत तसाच फरक याच्यामध्ये आहे. तर तो जो फरक आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळेल. डिफरन्स बिटवीन डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. कारण दोन्हीकडे तेच शब्द वापरले जातात. दिस दॅट दीज दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून पण वापरले जातात आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरले जातात. द 4 वर्ड्स this, that, these, those are used as demonstrative pronoun as well as demonstrative adjectives. काय तिथे आहे तिला मग माईक बंद करा. कोणाच चालू आहे माईक? आपण इतक्या वेळा नोटीस सांगितलेली आहे की तुम्ही जॉईन झाल्यानंतर म्यूट करायचं आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तरच तुम्ही अनम्यूट करून विचारायचं आहे. तरी पण अधूनमधून माईक ऑन होतोय तुमचा. आता हे चुकून होतंय की मुद्दामून करतायत हे आपल्याला माहित नाहीये. पण लक्षात ठेवा हे डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे तुमची लिंक तुटते. तुम्हाला समजायचं जे आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतोय. जे कोणी माईक ज्यांच्या कोणाकडून होतोय माईक ऑन त्यांनी लक्षात ठेवायचं आहे आपला माईक ऑन झाला नाही पाहिजे. मोबाईल समोर ठेवल्यानंतर तो हातात घेऊन बसण्याची काही विषय नाही. तुमच्या कानावरती शब्द पडतायत समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. त्यामुळे माईकला टच करण्याचा काय संबंध येत नाही तुमचा. त्यामुळे लक्षात ठेवायचं जर मी प्रश्न विचारला तर उत्तर देण्यासाठी माईक ऑन करायचं आहे, उत्तर द्यायचं आणि मग माईक बंद करायचा आहे. पण जर ते सारखं सारखं मधून मधून चालू करत असाल तर मात्र मग अवघड आहे. तुमच्याबरोबर इतरांना सुद्धा थोडासा याचा तोटा जो आहे तो होणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा ते. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून ह्या 4 शब्दांचा वापर केला जातो. दिस दॅट दीज दोज आर युज्ड ॲज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स ॲज वेल ॲज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. दिस दॅट दीज दोज हे 4 शब्द जे आहेत हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरले जातात आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरले जातात. द ओनली डिफरन्स इज देअर पोझिशन इन सेंटेन्स. त्यांच्यामध्ये फक्त फरक काय आहे तर त्यांची वाक्यामध्ये येणारी जी काही पोझिशन आहे त्याच्यावरून ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत की डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत हे आपल्याला ठरवता येतं. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आर युज्ड बिफोर नाउन्स इन अ सेंटेन्स. वाक्यामध्ये
दिस दॅट दिस दोज या शब्दानंतर जर नाऊन वापरलं किंवा नाऊनच्या अगोदर जर हे शब्द वापरले तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कार्य करतात. फॉर एक्झाम्पल दिस बुक इज माइन. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर युज्ड बिफोर हेल्पिंग वर्ब्स. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन जे आहेत म्हणजे हेच 4 शब्द जे आहेत हे ज्यावेळी सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर वापरले जातात त्यावेळी ते दर्शक सर्वनाम म्हणून कार्य करतात. आणि हेच 4 शब्द ज्यावेळी नाऊनच्या अगोदर वापरले जातात त्यावेळी ते दर्शक विशेषण म्हणून वापरले जातात. दिस बुक इज माइन याच्यामध्ये धिस हा शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि धिस इज माय बुक याच्यामध्ये धिस हा शब्द जो आहे तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. फरक लक्षात आला का हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि प्रोनाउन मधला? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर हा त्याच्यातला फरक आहे. आणि ऍडजेक्टिव्हचा टाइप्स जे आहेत इथं आपले संपतायत. ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत थोडक्यात बघा. तर फॉर्म्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आहेत पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. हे सगळ्यांना माहिती आहे. गुड, बेटर, बेस्ट, मच, मेनी, मोर, मोस्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, बॅड, वर्स, वर्स्ट आणि हाय, हायर, हायेस्ट. तर हे ऍडजेक्टिव्हचे फॉर्म्स आहेत. आणि हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीचे फॉर्म्स आहेत हे लक्षात ठेवा. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीचे हे 3 डिग्री ऑफ कंपॅरिझन साठी वापरले जातात फॉर्म्स. हे एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. याच्यानंतर पुढचा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला आपण काल पाहिलेलं होतं. मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. A preposition is a word used to link nouns, pronouns or phrases to other words within a sentence. Preposition हा असा शब्द आहे जो noun, pronoun प्रिपोजिशन हा असा शब्द आहे जो नाउन, प्रोनाउन किंवा इतर जे काही फ्रेजेस आहेत वाक्यातल्या त्या वाक्यात इतर शब्दांना जोडण्यासाठी वापरल्या जातात. दे ऍक्ट टू कनेक्ट पीपल, ऑब्जेक्ट, टाइम अँड लोकेशन ऑफ अ सेंटेन्स. आणि त्याच्यामधून काय केलं जातं तर वाक्यात लोक किंवा ऑब्जेक्ट किंवा वेळ किंवा क्रिया क्रियेचं ठिकाण जे आहे ते वाक्याला जोडण्याचं काम केलं जातं. प्रिपोजिशन्स आर युजुअली शॉर्ट वर्ड्स अँड दे आर नॉर्मली प्लेस्ड डायरेक्टली इन फ्रंट ऑफ नाउन्स. प्रिपोजिशन हे छोटे छोटे शब्द आहेत आणि ते काय केले जातात तर नाउनच्या अगोदर किंवा नाउन फ्रेजच्या अगोदर जोडले जातात. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मॅन इन द गार्डन. इन हे प्रिपोजिशन आहे. द गार्डन या शब्दाच्या अगोदर वापरलं गेलेलं आहे. आणि तो माणूस कुठे आहे त्याचं ठिकाण जे आहे ते वाक्याला जोडण्यात आलेलं आहे. ही मेट मी ॲट 10 o'clock. तो मला 10 वाजता भेटला. तर ते ॲट हे जे प्रिपोजिशन आहे हे काय करतं तर वाक्याला भेटण्याची जी वेळ आहे ती वेळ जोडण्याचं काम करतं. अ ग्लास वॉज ब्रोकन बाय हिम. ग्लास जो आहे तो काच जी आहे ती त्याच्याकडून तोडली गेली. तर क्रिया कोणाकडून केली गेलेली आहे ते दाखवण्यासाठी बाय हे प्रिपोजिशन इथं जोडलं गेलेलं आहे. बाय प्रिपोजिशन नंतर क्रिया करणारा व्यक्ती जो आहे तो त्या वाक्याला जोडला गेलेला आहे. द बुक इज ऑन द टेबल. आणि बुक कुठे आहे तर त्याची पोझिशन जी आहे ती वाक्याला जोडण्यासाठी ऑन हे प्रिपोजिशन तिथं वापरलेलं आहे. तर याचं सेपरेट पार्ट आहे, सेपरेट टॉपिक आपल्याला असल्यामुळे आपण याच्या डिटेलमध्ये अभ्यास न करता फक्त हे जे टाइप्स जे आहेत हे टाइप्स आपण तिथं बघणार आहोत. तर प्रिपोजिशनचे टाइप्स बघा. प्रिपोजिशन ऑफ टाइम, वेळ वाक्याला जोडणारं प्रिपोजिशन आहे. त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ प्लेस आहे म्हणजे ठिकाण वाक्याला जोडणारे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन ऑफ मॅनर किंवा मीन्स आहे माध्यम, क्रिया कशी केली गेलेली आहे ते जोडण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ मॅनरचा वापर केला जातो. प्रिपोजिशन ऑफ रिझन आहे, वाक्याला कारण जोडणारे प्रिपोजिशन्स असतात. आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन आहे, दिशादर्शक प्रिपोजिशन्स आहेत. तर हे प्रिपोजिशनचे वेगळे टाइप्स आहेत. तर प्रिपोजिशन ऑफ टाइम काय आहे बघा. प्रिपोजिशन ऑफ टाइम कनेक्ट्स टाइम एक्सप्रेशन ऑफ एन ऍक्शन टू द सेंटेन्स. प्रिपोजिशन ऑफ टाइम काय करतं तर वेळ दाखवणारे जे काही शब्द आहेत हे वाक्याला जोडण्याचं काम करतं. द लेक्चर इज ॲट 10 o'clock. लेक्चर किती वाजता आहे तर वेळ लेक्चरची जी आहे ती वाक्याला जोडलेली आहे ॲट या प्रिपोजिशनने. ही केम टू मी इन द इव्हनिंग. तो माझ्याकडे आला केव्हा आला इन द इव्हनिंग.
ही केम टू मी इन द इव्हनिंग. त्यानंतर दे वेअर टॉकिंग ड्युरिंग लेक्चर्स. ते बोलत होते. कधी बोलत होते? लेक्चरच्या दरम्यान. आय विल वेट फॉर हिम टिल आफ्टरनून. मी त्याच्यासाठी वाट पाहीन. कधीपर्यंत? तर आफ्टरनून पर्यंत. पर्यंत म्हणजे तिथपर्यंत, वेळेपर्यंत असं दाखवलेलं आहे. नंतर द फंक्शन इज ऑन संडे. कार्यक्रम केव्हा आहे? तर रविवारी आहे. तर अशा प्रकारे प्रिपोजिशन ऑफ टाइम जे आहेत हे वाक्यात टाइम अटॅच करण्याचं काम करतात. त्यानंतर पुढचं आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस. प्लेस वाक्याला अटॅच करण्याचं काम जे आहे ते प्रिपोजिशन ऑफ प्लेस कडून केलं जातं. प्रिपोजिशन ऑफ प्लेस एक्सप्रेसेस द प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट ऑर एन इव्हेंट. एखाद्या ऑब्जेक्ट, एखादी वस्तू किंवा एखादा इव्हेंट याचं ठिकाण कोणतं आहे हे दाखवण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ प्लेसचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज वन अमंग अस. तो आमच्यापैकी एक आहे. आमच्यापैकी, त्यामुळे तिथे ते ठिकाण दाखवलेलं आहे. कोणापैकी आहे? तर आमच्यापैकी. ही इज स्टँडिंग बिटवीन टू पोल्स. तो दोन खांबांच्या मध्ये उभा आहे. दोन खांबांच्या मध्ये ही त्याची पोझिशन दाखवलेली आहे, प्लेस दाखवलेला आहे. शी इज हायडिंग बिहाइंड कबर्ड. तर ती कुठे लपलेली आहे? तिचं ठिकाण बिहाइंड या प्रिपोजिशनने अटॅच केलेलं आहे. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक कुठे आहे? त्याचं ठिकाण दाखवलेलं आहे ऑन द टेबल. दे मेट ॲट द कॉर्नर. ते कुठे भेटले? कोपऱ्यावरती भेटले. तिथं ठिकाण दाखवलेलं आहे भेटीचं. द बुक इज इन द कबर्ड. पुस्तक कुठं आहे? तर कपाटामध्ये आहे, आत आहे. पोझिशन दाखवलेली आहे, प्लेस दाखवलेला आहे. आणि आय स्टूड अंडर अ ट्री. मी झाडाखाली उभं राहिलो. तर कुठं उभं राहिलो? झाडाखाली. या अर्थाने ते दाखवलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रिपोजिशन ऑफ मॅनर किंवा मीन्स. प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स इज युज्ड टू रिलेट मॅनर ऑर मीन्स ऑफ ऍक्शन. प्रिपोजिशन ऑफ मॅनर ऑर मीन्स काय करतात? तर वाक्यात जी घडलेली क्रिया आहे ती कशी घडलेली आहे किंवा कशाच्या सहाय्याने घडलेली आहे हे ते वाक्याला जोडण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, द टास्क वॉज फिनिश्ड बाय हिम. त्याच्याकडून ती क्रिया करण्यात आली. ही वेंट टू होम बाय कार. तो गाडीने घरी गेला. तो कशाने घरी गेला? कशाच्या सहाय्याने या अर्थानं ते बाय कार वापरलेला आहे. दे ब्रोक द वॉल विथ हॅमर. त्यांनी भिंत तोडली. कशाच्या सहाय्याने? विथ हॅमर, हातोड्याच्या सहाय्याने. आय रिच्ड देअर बाय बस. मी तिथे पोहोचलो. कशाच्या सहाय्याने पोहोचलो? बसच्या सहाय्याने, बाय बस. ही रोट अ लेटर विथ रेड पेन. त्याने पत्र जे आहे ते लाल पेनाने, लाल शाईच्या पेनाने लिहिलं. कशाच्या सहाय्याने? तर लाल शाईच्या पेनाच्या सहाय्याने. शी कट्स व्हेजिटेबल्स विथ अ नाईफ. चाकूच्या सहाय्याने ती भाजी चिरते. तर अशा प्रकारे मॅनर किंवा मीन्स, पद्धत किंवा कशाच्या सहाय्याने ती क्रिया पूर्ण केलेली आहे ती प्रिपोजिशन ऑफ मॅनर किंवा मीन्सने जोडलं जातं. लक्षात आले का हे पण? येस सर. Yes, sir. Yes, sir. त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ रिझन आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं बघा. प्रिपोजिशन ऑफ रिझन रिलेट्स रिझन, पर्पज और कॉज ऑफ ऍक्शन टू द सेंटेन्स. प्रिपोजिशन ऑफ रिझनने काय केलं जातं? तर त्या वाक्यातली जी क्रिया घडलेली आहे त्याचं कारण, त्याचा हेतू किंवा ते का घडलेलं आहे हे त्या वाक्याला जोडण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ रिझनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वी डिड इट फॉर फन. आम्ही ते केलं मजा म्हणून केलं. कारण आहे किंवा पर्पज दाखवलेला आहे. पीपल आर अँग्री बिकॉज ऑफ द हाय प्राइसेस. लोक रागाला गेलेले आहेत. कारण का? कारण जे आहे ते बिकॉज ऑफ ने जोडलेलं आहे. वी आर गोइंग आउट फॉर लंच. आम्ही बाहेर चाललेलो आहे. कशासाठी चाललोय? तर फॉर लंच, जेवणासाठी. ही गॉट मार्टरडम फॉर हिज कंट्री. त्याने देशासाठी हौतात्म्य पत्करलं. त्याने हौतात्म्य पत्करलं कशासाठी? तर देशासाठी. अशा पद्धतीने रिझन किंवा रिझन जे आहेत हे वाक्याला जोडण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ रिझनचा वापर जो आहे तो केला जातो. आणि शेवटचा प्रकार आहे प्रिपोजिशनचा, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. दिशादर्शक प्रिपोजिशन आहेत हे. प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन एक्सप्रेसेस डायरेक्शन ऑफ एन ऍक्शन. क्रियेची दिशा जी आहे ती दाखवण्यासाठी प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शनचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दे आर गोइंग टू स्कूल. ते शाळेला चाललेले आहेत. आता शाळेच्या दिशेने चाललेले आहेत, शाळेकडे चाललेले आहेत, अशा अर्थाने ते दे आर गोइंग टू स्कूल. ही थ्रू अ बॉल इन टू द वेल. त्याने चेंडू विहिरीमध्ये टाकला. कुठे टाकला? तर विहिरीमध्ये. ही दिशा दाखवलेली आहे इंटूने. अ ब्रिज वॉज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. नदीवरून पूल बांधण्यात आलेला आहे. तर ती दिशा दाखवलेली आहे. नदीच्या या टोकावरून त्या या पात्राकडून, नदीच्या या काठावरून त्या काठाकडे. दे हॅव जस्ट ड्रिव्हन ओव्हर अ ब्रिज. त्यांनी पुलावरून गाडी चालवत नेली. पुलावरून चालवत नेली अशा अर्थाने ते डायरेक्शन दाखवलेलं आहे. पुलावरून या बाजूने त्या बाजूला.
द टायगर इज कमिंग टुवर्ड्स द टुरिस्ट जीप. वाघ जो आहे तो पर्यटकांच्या जीपकडे येत आहे. कडे या अर्थाने दिशा दाखवलेली आहे. द बस इज कमिंग फ्रॉम पुणे. आणि ती बस जी आहे ती पुण्याकडून येत आहे. तर दिशा दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे हे दिशादर्शक प्रिपोजिशन्स तिथं वापरले गेलेले आहेत. लक्षात आले प्रिपोजिशन्सचे टाइप्स. Yes, sir. Yes, sir. Yes. त्यानंतर शेवटचा आपला हा पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे सेकंड लास्ट आहे कंजंक्शन. कंजंक्शन हा पार्ट ऑफ स्पीच आहे. तर आता कंजंक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. कंजंक्शन काय आहे तर त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. वाक्यातले दोन शब्द, दोन वाक्याचे भाग किंवा दोन वाक्य जोडण्याचं काम जो शब्द करतो त्याला कंजंक्शन असं म्हटलं जातं. उभयान्वयी अव्यय. A word which connects two or more words, phrases or parts of sentences is called conjunction. असा शब्द जो दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द, वाक्यांश किंवा वाक्य जोडतो, वाक्याचे भाग जोडतो, याला उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, राम अँड श्याम आर फ्रेंड्स. राम आणि श्याम हे दोन शब्द जोडलेले आहेत अँड या कंजंक्शनने. त्यानंतर ही प्लेड बोथ क्रिकेट अँड बेसबॉल. तो दोन्ही खेळ क्रिकेट आणि बेसबॉल खेळतो किंवा खेळलेला आहे. माय फादर विल बाय अ बाईक ऑर अ मोबाईल फॉर मी. माझे वडील माझ्यासाठी एकतर बाईक किंवा मोबाईल घेतील. आय वॉन्ट टू कम टू द पार्टी बट आय एम सिक. मला पार्टीला यायचं आहे परंतु मी आजारी आहे. तर अशा प्रकारे दोन वाक्याचे भाग, दोन वाक्यातले फ्रेजेस किंवा दोन शब्द किंवा त्यापेक्षा अधिक ज्या शब्दाने जोडले जातात त्याला कंजंक्शन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय. तर याचे तीन टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ कंजंक्शन तीन आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, कोरिलेटिव्ह कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहेत? आता हे टाइप्स जे आहेत हे आपल्याला पुढे पाहायचे आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहेत बघा. Coordinating conjunctions allow you to join words, phrases and clauses of equal grammatical rank in a sentence. व्याकरणदृष्ट्या समान महत्वाचा असणारा भाग वाक्यामध्ये ज्या कंजंक्शनने जोडला जातो त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हटलं जातं. व्याकरणदृष्ट्या समान महत्वाचा भाग ज्या कंजंक्शनने जोडला जातो त्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हटलं जातं. द मोस्ट कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर फॉर अँड, नॉर, बट, ऑर, येट अँड सो. सगळ्यात कॉमन वापरले जाणारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत हे आहेत. फॉर आहे, अँड आहे, नॉर आहे, बट आहे, ऑर आहे, येट आहे आणि सो आहे. सो यू कॅन रिमेंबर देम बाय युझिंग द नेमॉनिक डिव्हाइस फॅनबॉयज. आणि मग तुम्ही जर हे शब्द लक्षात ठेवायचे असतील तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तर तुम्ही हे फॅनबॉयज हा शब्द लक्षात ठेवू शकताय ज्याच्यामधून तुम्हाला हे सगळे कंजंक्शन्स लक्षात राहतील. फॅनबॉयज मधला एफ जो आहे तो फॉर साठी आहे, ए जो आहे तो अँड साठी आहे, एन जो आहे तो नॉर साठी आहे, बी जो आहे तो बट साठी आहे, ओ जो आहे तो ऑर साठी आहे, येट जे आहे ते वाय जे आहे ते येट साठी आहे आणि एस जो आहे तो सो साठी आहे. तर अशा प्रकारे फॅनबॉयज हा शब्द लक्षात ठेवून तुम्ही कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत हे लक्षात ठेवू शकता. लक्षात आलेत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय आहेत? Yes, sir. Yes. तर एक्झाम्पल बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं. आय वुड लाईक पिझ्झा ऑर अ सॅलड फॉर लंच. मला जेवणासाठी पिझ्झा किंवा सॅलड आवडेल. किंवा ऑर ने वापरलेला आहे. आय वर्क क्विकली अँड केअरफुली. मी जलद गतीने आणि काळजीपूर्वकपणे काम करतो. आय वॉज टायर्ड येट आय कम्प्लिटेड माय वर्क. मी दमलेलो होतो तरी परंतु मी माझं काम पूर्ण केलं. तर अशा प्रकारे वाक्यातील समान महत्वाचा भाग. आता आय वुड लाईक पिझ्झा ऑर अ सॅलड. पिझ्झा किंवा सॅलड या दोन्हीपैकी एक जे आहे ते
मला लंचसाठी घ्यायचं आहे. तर हे दोन्ही समान महत्वाचे भाग आहेत म्हणून ते ऑरने जोडलेले आहेत. आय वर्क क्विकली अँड केअरफुली. क्विकली आणि केअरफुली हे सुद्धा समान महत्वाचे भाग आहेत आणि ते अँड न जोडलेले आहेत. आय वॉज टायर्ड आणि आय कम्प्लिटेड माय वर्क दोन्ही वाक्य महत्वाचे आहेत म्हणून ती येटने जोडलेली आहेत. जरी मी दमलेलो होतो तरी सुद्धा मी काम पूर्ण केलं. तर अशा प्रकारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे समान महत्वाचा भाग जोडण्यासाठी वाक्यामध्ये वापरले जातात. लक्षात आलं? Yes, sir. Sir. त्यानंतर कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत. कोरिलेटिव्ह कंजंक्शन हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखेच आहेत, फक्त कोरिलेटिव्ह कंजंक्शन हे नेहमी जोडीमध्ये येतात. दोन कंजंक्शन तिथे वापरले जातात एकाच वेळी. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आर पेअर्स ऑफ कंजंक्शन्स दॅट वर्क टुगेदर. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स हे जोडीने वापरले जातात, एकत्ररित्या ते वाक्यातील समान महत्वाचा भाग जोडण्यासाठी वापरले जातात. कोरिलेटिव्ह कंजंक्शन इज अ सब कॅटेगरी ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोरिलेटिव्ह कंजंक्शन जे आहेत हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनची एक सब कॅटेगरी आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आर आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ आणि अँड. हे कोरिलेटिव्ह कंजंक्शनचे एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम्प्लिटेड बोथ माय वर्क अँड माय स्टडी. मी माझा अभ्यास आणि माझं काम दोन्ही पूर्ण केलेले आहेत. आता इथं आपण अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरू शकतो. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क अँड माय स्टडी. फक्त इथं काय आहे तर डबल जोडीमध्ये वापरले, बोथ आणि अँड हे जोडीनं वापरलं गेलेलं आहे. तर ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनच सब टाईप असल्यामुळे ते समान महत्वाचा भागच जोडण्याचं काम करतात. आय विल बाय आयदर धिस पेन ऑर दॅट पेन. इथं आता आपण ऑरने सुद्धा हे वाक्य जोडू शकतो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखं. आय विल बाय धिस पेन ऑर दॅट पेन. त्यानंतर आय एम नॉट ओनली ऑनेस्ट बट ऑल्सो स्टुडियस. तर हे सुद्धा तसंच आहे. आय एम ऑनेस्ट अँड स्टुडियस अशा अर्थानं ते वापरू शकतो. म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन सारखंच काम कोरिलेटिव्ह कंजंक्शन करतात. फक्त फरक हा आहे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे एक एक शब्दाने येतात, कोरिलेटिव्ह कंजंक्शन हे जोडीने येतात. दोन शब्द असतात त्याच्यामध्ये. लक्षात आलं कोरिलेटिव्ह कंजंक्शन? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर शेवटचा टाईप आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतात तर मुख्य वाक्य उपवाक्याला जोडण्याचं काम करतात किंवा उपवाक्य. Sir. हा बोला. कुणाला अडचण आहे? टाइप्स ऑफ कंजंक्शन आहे ना त्यातलं बी ते एकदा स्क्रीन प्रेझेंट करा की त्याची बी ची. हा झालं सर. ओके सी का. तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत ते काय आहेत बघा, उपवाक्य मुख्य वाक्याला जोडण्याचं काम करतात. आता अशा वाक्य काही येतात वाक्यामध्ये ज्याच्यामध्ये टेन्स नसतो किंवा अर्थासाठी ते इतर वाक्यावरती अवलंबून असतात. मग अर्थासाठी इतर वाक्यावरती अवलंबून असणारी वाक्य अर्थपूर्ण असणाऱ्या वाक्याला ज्यावेळी जोडली जातात त्यावेळी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर तिथं केला जातो. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स जॉईन इंडिपेंडंट सेंटेन्स, इंडिपेंडंट अँड डिपेंडंट क्लॉजेस. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतात तर इंडिपेंडंट आणि डिपेंडंट क्लॉजेस एकमेकांना जोडण्याचं काम करतात. आता इंडिपेंडंट आणि डिपेंडंट क्लॉजेस म्हणजे काय तर इंडिपेंडंट म्हणजे अर्थासाठी स्वयंपूर्ण असणारे आणि डिपेंडंट म्हणजे अर्थासाठी इतरांवरती अवलंबून असणारे. अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कॅन शो अ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मधून कारण आणि परिणाम हे दाखवलं जातं, कॉन्ट्रास्ट विरोधाभास दाखवला जातो, अँड सम अदर काइंड ऑफ रिलेशनशिप बिटवीन द क्लॉजेस आणि इतर प्रकारचे संबंध त्या दोन वाक्यामध्ये जे आहेत ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दाखवले जातात. म्हणजे कारण आणि परिणाम किंवा विरोधाभास किंवा इतर प्रकारचे संबंध जे आहेत त्या वाक्यामध्ये मुख्य वाक्य आणि उपवाक्यामध्ये हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दाखवले जातात. कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आर बिकॉज, सिन्स, ॲज, दो, अल्दो, व्हाईल अँड व्हेअरॅज. जे काही कॉमन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत हे अशा प्रकारे आहेत. बिकॉज आहे, सिन्स आहे, ॲज आहे, अल्दो आहे, दो आहे किंवा व्हाईल आणि व्हेअरॅज आहे. समटाइम्स अन ॲडवर्ब, काही वेळा काय होतं तर एखादा क्रियाविशेषण जे आहे सच ॲज अंटिल, आफ्टर ऑर बिफोर कॅन फंक्शन ॲज कंजंक्शन. काही वेळा ते सुद्धा काय होतात तर कंजंक्शन म्हणून कार्य करतात. तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनची लिस्ट जी आहे ती अशा प्रकारे आहे बघा. आफ्टर म्हणजे नंतर, अल्दो म्हणजे असं असलं तरी, ॲज म्हणजे कारण की, ॲज इफ जसं की, ॲज लॉंग ॲज मच ॲज सून ॲज दो, बिकॉज, बिफोर, बाय द टाइम, इवन इफ, इवन दो, इफ, इन ऑर्डर दॅट, इन केस, इन द इव्हेंट दॅट, लेस्ट, नॉट, नाऊ दॅट, वन्स, ओनली इफ, प्रोव्हाइडेड दॅट. आता ही सगळी अशी लिस्ट आहे. हे काय करतात तर उपवाक्य मुख्य वाक्याला जोडण्याचं काम करतात.
लक्षात आलंय? Yes, sir. तर कंजंक्शनचा पार्ट इथं जो आहे, आता हेच आपण काय करणार आहोत, डिटेलमध्ये आपण कंजंक्शनच्या टॉपिकमध्ये सुद्धा परत पाहणार आहोत. पार्ट ऑफ स्पीच म्हणून आहे, हे आपण काय केलेलं आहे, तर हे केलेलं आहे. तर आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं एक एक्झाम्पल इथं आपण बघूयात कसं आहे बघा. आय कॅन स्टे आउट अंटिल द क्लॉक स्ट्राइक्स 12. हिअर द ऍडवर्ब अंटिल, आता ऍडवर्ब कसं काम करतं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे इथं दाखवलेलं आहे बघा. हिअर the adverb until functions as a subordinating conjunction to connect two ideas. इथं until हे जे adverb आहे हे काय करतंय, तर दोन वेगवेगळ्या संकल्पना जोडण्यासाठी कंजंक्शन म्हणून कार्य करते. आय कॅन स्टे आउट ही एक संकल्पना आहे आणि हा इंडिपेंडंट क्लॉज आहे, अर्थासाठी स्वयंपूर्ण आहे. अँड द क्लॉक स्ट्राइक्स 12 हे डिपेंडंट क्लॉज आहे, अर्थासाठी हा आय कॅन स्टे या शब्द स्टे आउट या वाक्यावरती अवलंबून आहे. द इंडिपेंडंट क्लॉज कुड स्टँड अलोन ॲज अ सेंटेन्स. इंडिपेंडंट क्लॉज जो आहे आय कॅन स्टे आउट हा जो आहे हा वाक्य म्हणून स्वयंपूर्ण आहे अर्थासाठी, परंतु द डिपेंडंट क्लॉज डिपेंड्स ऑन इंडिपेंडंट क्लॉज टू मेक सेन्स. परंतु जे पुढचं वाक्य आहे द क्लॉक स्ट्राइक्स 12 हे जे आहे हे अर्थपूर्ण होण्यासाठी आय कॅन स्टे आउट या वाक्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून मग हे दोन वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी अंटिल हे ॲडवर्ब कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. दो ही वॉज सिक ही अपियर्ड द एक्झाम. आता ही अपियर्ड द एक्झाम हा जो हे जे वाक्य आहे हे स्वयंपूर्ण आहे, परंतु ही वॉज सिक जे आहे हे अर्थासाठी त्याच्यावरती अवलंबून असल्यामुळे दो हे त्याला जोडलेलं आहे. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय रिच्ड द स्टेशन. द ट्रेन लेफ्ट हे अर्थपूर्ण आहे, त्यालाच आय रिच्ड द स्टेशन हे वाक्य जोडण्यासाठी बिफोर वापरलेलं आहे. आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर हे अर्थपूर्ण वाक्य आहे. बिकॉज आय वॉज थर्स्टी हे अर्थपूर्ण होण्यासाठी तिथं आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटरला कनेक्ट केलेलं आहे. बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक अ ग्लास ऑफ वॉटर. तर अशा प्रकारे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत हे जोडले जातात. लक्षात आलं हे? Yes, sir. Yes, sir. त्यानंतर शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे आपला, तो आहे इंटरजेक्शन. तर इंटरजेक्शन काय आहे बघा. An interjection is a word added to a sentence to convey an emotion or a sentiment such as surprise, disgust, joy, excitement or enthusiasm. इंटरजेक्शन हा एक असा शब्द आहे जो वाक्यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्या मनातील भावना ज्या आहेत ह्या व्यक्त केल्या जातात. जसं की सरप्राईज आश्चर्य, डिस्गस्ट किळसवाणपणा, जॉय आनंद, एक्साइटमेंट उत्साह आणि एन्थुझियाझम. तर या सगळ्या प्रकारच्या भावना ज्या आहेत ह्या वाक्यामध्ये व्यक्त करण्यासाठी इंटरजेक्शन हा वापरला जातो. इंटरजेक्शन हा एक शब्द आहे, तो वापरला जातो. फॉर एक्झाम्पल नो गो अवे. नो म्हणजे इरिटेशन दाखवलेलं आहे आणि म्हणून गो अवे म्हणतो आपण. इंडीड आय इंटेंड टू लिव्ह ॲज सून ॲज पॉसिबल. इंडीड नंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. इंटरजेक्शन नंतर काय केलं जातं, नेहमी एक्सक्लेमेशन मार्क दिलं जातं, हे लक्षात ठेवा. हे गेट ऑफ दॅट फ्लोर किंवा ओ दॅट इज अ सरप्राईज, गुड नाऊ वी कॅन मूव्ह ऑन. तर मराठीतल्या ज्या काही भावना आहेत ह्या भावना ज्या आहेत ह्या इंटरजेक्शन मधून दाखवल्या जातात. एवढंच याच एक्सप्लेनेशन आहे. तर हे इंटरजेक्शन जे आहेत हे अशा प्रकारचे आहेत बघा. इंटरजेक्शन आणि त्याच्यातून कोणती इमोशन एक्सप्रेस केली जाते. अनॉयन्स म्हणजे तिरस्कार करण्यासाठी ओय किंवा हे किंवा हम्प हे वापरले जातात. डिससॅटिस्फॅक्शन दाखवण्यासाठी क्वाइटली, इझिली, केअरफुली हे दाखवले जातात. पॅनिक दाखवण्यासाठी उहो, एक, केअरफुली दाखवले जातात. तर हे वेगवेगळे आहेत आणि याच्या पुढे जे काही फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे त्याच्यानुसार त्याचा अर्थ होतो. जर त्या शब्दानंतर जर एक्सक्लेमेशन मार्क असेल तर स्ट्रॉंग इंटरजेक्शन असतं आणि फुल स्टॉप किंवा कॉमा असेल तर माइल्ड इंटरजेक्शन असतं. तर इथं तुम्ही बघाल बघा, इथं ओ नंतर माइल्ड इंटरजेक्शन आहे आणि गुड नंतर एक्सक्लेमेशन मार्क असल्यामुळे स्ट्रॉंग इंटरजेक्शन आहे. तर अशा प्रकारे हे इंटरजेक्शन दाखवले जातात. लक्षात आले सगळ्यांना 8 पार्ट ऑफ स्पीच? Yes, Yes, sir. sir. हो सर. आता काय करायचं आहे, तुम्ही अटेंडन्स तेवढी मला द्यायची आहे. आपली अटेंडन्स राहिलेली आहे. पार्ट ऑफ स्पीच आज इथं संपलेला आहे. याच्या नोट्स तुम्हाला सगळ्या ज्या आहेत या आम्ही तिथं तुम्हाला आज पाठवतो. याच्यातून तुम्ही काय करायचं आहे, सर हा बोला. ते ग्रामरला
सेपरेट वही करायची का आपली आहे होमवर्क हा ह्या रेग्युलर नोटबुक मध्ये करा. तुमच्या किट मध्ये जे घेतलेली नोटबुक आहे त्या रेग्युलर नोटबुक मध्ये करा, लिहा. ओके. चौदा तारीख आहे. अटेंडन्स द्या आजची. चव्हाण सृष्टी, प्रेझेंट सर. शेळके सृष्टी, प्रेझेंट सर. बुधावळे ज्योती, Yes, sir. शेळके साक्षी, प्रेझेंट सर. गडदे स्नेहल, येस सर. चिटणीस अनुष्का, येस सर. शिंदे वैष्णवी, प्रेझेंट सर. गावडे श्रेया, जाडकर प्रगती, लोंढे वैष्णवी, Yes, sir. सावंत मयुरी, येस सर. साळुंखे तनुश्री, येस सर. स्वामी लक्ष्मी, येस सर. जाडकर वृषाली, येस सर. पडवळे पूजा, Present, sir. गायकवाड प्रज्ञा, Yes, sir. वानखेडे स्मिता, Yes, sir. सुकांक्षा जाधव. येस सर. सुकांक्षा जाधव, तुमचा नंबर कोणता आहे मोबाईल वर ते ग्रुपमध्ये दिसत नाहीये. तुम्ही तुमच्या नावाच्या खाली ते अबाउट मध्ये नाव टाकलेलं नाही अजून. सर टाकले ना. नाही दिसत नाहीये नाव. काय नाव टाकले? सुकांक्षी जाधव टाकले. नाहीये. गर्ल्सच्या ग्रुपमध्ये मी जे नाव पाहिलेले त्याच्यामध्ये दिसत नाहीये. काल मी पाहिलं पण दिसत नाहीये. अजून एकदा टाकते सर. हा, अबाउटला नाव टाकायचं. अबाउटला. हो सर. ठीक आहे, आज टाका. आणि जे कोणी राहिलेले आहेत अबाउट मध्ये नाव टाका. मुलींच्या ग्रुपमध्ये बरेच जण राहिलेले आहेत जिथं अबाउट मध्ये नाव नाहीये. त्यामुळे कुणाचा नंबर आहे हे लक्षात येत नाही. आता आम्ही काय करणार आहोत, एक्स्ट्रा नंबर असतील ते ग्रुपमधून बाहेर काढणार आहोत. एखाद्या वेळी जर नाव नसेल तर तुमचा नंबर बाहेर पडू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनी, की ते आपले आपले नावं अबाउटला ठेवा. एक्स्ट्रा नंबर असतील ते आम्ही बाहेर काढणार आहोत. Okay, sir. शिंदे पूजा, प्रेझेंट सर. बडवेस तनिष्का, Present, sir. मगर शरियो, Present, sir. गायकवाड अश्लेषा, प्रेझेंट सर. भुसे गीता, Present, sir. नलवडे वैष्णवी, प्रेझेंट सर. चव्हाण द्यांदा, संवाद ज्ञानदा, प्रेझेंट सर. पाटील श्रेयश, येस सर. गोडके अथर्व, येस सर. करंडे राजवर्धन, येस सर. येस सर. कुलकर्णी चैतन्य, येस सर. वाघमारे प्रसाद, सरवळे विश्वजित, प्रेझेंट सर. माने उमेश, येस सर. गेळे सूरज, येस सर. गायकवाड गणेश, येस सर. वरकुटे वैभव, सपकाळ प्रसाद. सर. येस सर. कोण सर. आहेत? वाघमारे प्रसाद प्रेझेंट. एवढा उशीर का केला प्रेझेंट द्यायला? रेंज. वरकुटे वैभव, सपकाळ प्रसाद, येस सर. चव्हाण साई दत्त, येस सर. डहाणे रेवण सिद्ध, येस सर. धर्माधिकारी अथर्व, आदित्य हत्तीगोटे, येस सर. शिंदे नेतराज, येस सर. जमदाडे संकेत, भोसले संकेत, कदम ऋषिकेश, प्रेझेंट सर. कदम आदेश, प्रेझेंट सर. पवार अरविंद, येस सर. पाटील आदित्य, प्रेझेंट. साळुंखे निरंजन, प्रेझेंट. शिंदे आदित्य, येस सर. कोळेकर सौरभ, प्रेझेंट सर. भोई बालाजी, क्षीरसागर प्रतीक, येस सर. कुंभार शुभम, येस सर.
खांडेकर साहिल, Yes, sir. कांबळे सुजित, Yes, sir. रोकडे रणजित, Yes, sir. कुलकर्णी संचित, Yes, sir. शेंडगे आदर्श, येस सर. भोसले साहिल, Present, sir. जगताप किरण, सुरशेटवार युवराज, Present, sir. तेलंगे प्रतीक, Yes, sir. सावंत राजेश. Present, sir. याच्या व्यतिरिक्त कोण आहेत का अजून ग्रुपमध्ये ऍड झालेले मुलांमध्ये? Sir, वैभव वरकुटे. एवढ्या वेळाने अटेंडन्स देत असतात का? Sorry, sir. Sorry. आणि एवढे दिवस कुठं होता? काल नव्हता लेक्चरला? Sir, ते काल जरा गावाला गेलतो sir. नाही, जायचं नाही गावाला, लेक्चर करा आता. सगळं Okay, okay. सिलेबस लवकर चालतंय. संपणार आहे आपला. हा चालतं सर. हा, मुलींमध्ये गावडे, श्रेया जाडकर, प्रगती आहेत का? जमदाडे संकेत, भोसले संकेत, भोई बालाजी, जगताप किरण. ठीक आहे, तर आपलं लेक्चर इथं कंप्लीट होतंय. आज आपण 58 म्हणजे माझ्या सहित 57 प्रेझेंट आहेत. पण मग अटेंडन्स कमी जणांनी कशी काय दिले? 1 2 ऍबसेंट, 3 4 5 6 ऍबसेंट दिसायला पाहिजेत. 6 बरोबर आहे, 6 आहेत 63 पैकी. ठीक आहे, सर किती स्टुडंट आहेत? टोटल 63 आहेत सध्या.